नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये सी प्रोग्रामिंग मधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक दॅट इज युजर डिफाइंड फंक्शन डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सो युजर डिफाइंड फंक्शन या व्हिडिओमध्ये आपण हा सिलेबस कव्हर करणार आहोत की युजर डिफाइंड फंक्शन काय असतं, व्हॉट इज द नीड ऑफ युजर डिफाइंड फंक्शन, मल्टी फंक्शन काय असतात किंवा एलिमेंट्स ऑफ युजर डिफाइंड फंक्शन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. देन डेफिनेशन ऑफ फंक्शन, रिटर्न व्हॅल्यूज अँड देअर टाइप्स, कॅटेगरीज ऑफ फंक्शन, ओके, रिकर्जन, देन स्ट्रक्चर, असे वेगवेगळे टॉपिक या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला आज आपला सुरुवातीचा आणि पहिला टॉपिक म्हणजे फंक्शन्स इन सी लँग्वेज. सो फंक्शन म्हणजे काय आपण समजून घेऊया. फंक्शन इज बेसिकली अ सेट ऑफ स्टेटमेंट दॅट टेक्स इनपुट, परफॉर्म सम कम्प्युटेशन अँड प्रोड्युसेस आउटपुट. जसे की त्या डेफिनेशन मी लिहिलेली आहे त्या डेफिनेशन प्रमाणेच फंक्शनचा अर्थ होतो की काहीतरी इनपुट आपल्याकडनं घेत असतो युजरकडने, तो काहीतरी कम्प्युटेशन करत असतो आणि काहीतरी आउटपुट आपल्याला देतो, त्याला आपण फंक्शन म्हणतो. आपल्या डे टू डे लाईफच्या एक्झाम्पलवरनं सांगायचं म्हणजे लेट से एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, लेट से त्याचं फंक्शन पाणी गरम, एखादी केटल आहे, ओके, लेट्स, आणि त्या केटलचं काम काय की वॉटर हीट करायचं, किंवा एखादं हीटर आहे, आपण रूम हीटर वगैरे कन्सिडर करूया, ओके, हे एक्झाम्पल तुम्हाला इझिली कळेल. त्या हीटरचं काम काय की तुमचं वॉटर बॉईल करायचं, गरम करायचं, लेट्स. सो हे हीटरचं काय झालं, फंक्शन. ओके, मी तुम्हाला इझी लँग्वेजमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपण प्रोग्रामिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा फंक्शन काय असतात ते बघूया. आपण एक फंक्शन जनरल कॉन्सेप्ट डिस्कस करूया की फंक्शन काय असतं की एक हीटर आहे, त्या हीटरमध्ये जर सपोज वॉटर त्याचं गरम करणं हे त्याचं फंक्शन आहे, तर आपण त्याला वॉटर सप्लाय केलं म्हणजे आपण त्याला काहीतरी इनपुट दिलं, मग तो काहीतरी कम्प्युटेशन करतोय, लेट्स होतं त्याचं वर्क परफॉर्म करतोय, आणि आउटपुटमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, हॉट वॉटर. सो अशा प्रकारे आपल्याला काय कळालं की हीटरचं काम आहे पाणी गरम करणे, वॉटर हीटरचं, लेट्स. सो अशाच प्रकारे कम्प्युटरमध्ये सुद्धा सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा प्रत्येक फंक्शनचं काहीतरी काम असतं. लेट्स ए प्रिंटेफ नावाचं फंक्शन तुम्ही ऐकलं असेल, प्रिंटेफ. सी प्रोग्रामिंगमध्ये प्रिंटेफ नावाच्या फंक्शनचं काय काम असतं की त्याच्या समोर जो काही ब्रॅकेट असेल त्याच्यामध्ये जे काही आपण डबल कोटेशन मध्ये लिहिल तो आपल्याला काय करतो, प्रिंट करून देतो किंवा डिस्प्ले करतो स्क्रीनवरती आउटपुट. ह्या प्रिंटेफला आपण जनरली कोणतं फंक्शन म्हणतो, आउटपुट फंक्शन म्हणतो. ओके, लेट से मी एखादा कोड लिहिला आणि त्यानंतर प्रिंटेफ नावाचं फंक्शन लिहिलं, त्यानंतर मी या ब्रॅकेटमध्ये जे काही लिहिल हा कोड जर मी रन केला तर मला आउटपुटमध्ये काय दिसणार आहे, इथं जर हॅलो टाईप केले म्हणून मला काय मिळणार आहे, हॅलो. इट्स लेट से इथं जर मी तुमचं नाव टाईप केलं असतं तर तुम्हाला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, तुमचं नाव मिळणार. सो लेट से हे काय झालं, प्रिंटेफ नावाच्या फंक्शनचं काम झालं. मग आता फंक्शन दोन प्रकारचे असतात मित्रांनो, एक असतं युजर डिफाइंड फंक्शन आणि दुसरं असतं लायब्ररी फंक्शन. ह्या लायब्ररी फंक्शनलाच आपण इनबिल्ड फंक्शन सुद्धा म्हणतो. इनबिल्ड फंक्शन, इनबिल्ड फंक्शन म्हणजे काय की जे लँग्वेज इन्व्हेंटरने जेव्हा केव्हा लँग्वेज बनवली असेल तेव्हाच त्या फंक्शनचा प्री डिफाईंड फंक्शन, मिनिंग त्यांनी प्री डिफाईंड केलेलं असेल, त्याला आपण लायब्ररी फंक्शन म्हणतो. लेट से तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररीज, आपली जी मोस्ट कॉमन लायब्ररी आपण नेहमी सी प्रोग्रामिंगची सुरुवात करतो ती studio.h. तुम्हाला आठवत असेल बघा, बेसिक प्रोग्राम लिहिताना आपण सुरुवातीलाच हॅश इन्क्लूड अँग्युलर ब्रॅकेट याच्यामध्ये लिहित असतो studio.h. हा स्टुडिओचा अर्थ काय होतो, स्टँडर्ड इनपुट आउटपुट. डॉट एच म्हणजे काय, हेडर फाईल. सो इथे वेगवेगळ्या हेडर फाईल आपण ठेवलेल्या आहेत, studio.h, stdlib.h, conio.h, ctype.h, math.h, string.h, process.h. सो ह्या काय झाल्या सगळ्या हेडर फाईल, आणि या हेडर फाईलमध्ये या सगळ्या फंक्शनचा कोड डेफिनेशन त्याच्यामध्ये दडलेली असते. लेट्स जेव्हा आपण studio.h करतो तर आपण कोणकोणते फंक्शन ऍक्सेस करू शकतो, जनरली इनपुट आणि आउटपुट. कोणते इनपुट आउटपुट फंक्शन आहे, प्रिंटएफ, स्कॅनएफ, गेटसी, पुटसी, गेटेस, पुटेस, हे सगळे इनपुट आउटपुट फंक्शन आहेत. त्याचा आपल्याला सेपरेटली कोड लिहिण्याची गरज आहे का नाही, जर आपण studio.h लिहिलं तर ह्याच्यामध्येच त्याची डेफिनेशन असते. अशा टाईपच्या फंक्शनला आपण इनबिल्ड फंक्शन म्हणतो किंवा लायब्ररी फंक्शन म्हणतो, जे की ऑलरेडी लँग्वेजमध्ये त्याचा मिनिंग डिफाईंड आहे. जर प्रिंटएफ तुम्ही टाईप केलं, प्रिंटएफ जर टाईप केलं त्याचा मिनिंग डिफाईंड आहे की ते डिस्प्लेच करणार. ओके, हे प्री डिफाईंड फंक्शन आहे. सो जे काही प्री डिफाईंड फंक्शन असतात त्यांना आपण लायब्ररी किंवा इनबिल्ड फंक्शन म्हणतो. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे युजर डिफाईंड फंक्शन, हे फंक्शन कोण बनवतो, प्रोग्रामर.
युजरने बनवलेले फंक्शन किंवा युजरने डिफाईन केलेले फंक्शन त्याला आपण युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणतो. चला तर याला आणखीन थोडं डिटेलमध्ये आणि प्रॅक्टिकली डिस्कस करूया. तुम्हाला आय होप फंक्शन म्हणजे काय कळालं असेल. फंक्शन म्हणजे अशी गोष्ट जी काहीतरी इनपुट घेते, ओके, टेक सम इनपुट, परफॉर्म सम कम्प्युटेशन अँड प्रोड्युसेस सम आउटपुट, याला आपण काय म्हणतो फंक्शन. फंक्शन किती टाईपचे आहेत? दोन टाईप, एक युजर डिफाईन्ड फंक्शन आणि दुसरा लायब्ररी फंक्शन. लायब्ररी फंक्शन म्हणजे इनबिल्ड फंक्शन ज्याचा मिनिंग, ज्याचं डेफिनेशन ऑलरेडी हेडर फाईलमध्ये सेव्ह असते. ओके. युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय? जे प्रोग्रामर, तुम्ही आम्ही जे बनवणार फंक्शन आहेत, डिफाईन करणार आहोत, त्याला आपण युजर त्यांच्या सोयीनुसार. मग आता गरज अशी ते हा युजर डिफाईन्ड फंक्शन डिस्कस करण्याच्या अगोदर तुमच्या डोक्यात एक पॉईंट आला असेल की व्हॉट इज द नीड ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. आपल्याला फंक्शन बाहेरून का डिफाईन करावं लागतात? तर बेसिकली फंक्शन इज अ सेट ऑफ ब्लॉक, सेट ऑफ कोड और ब्लॉक ऑफ कोड. फंक्शन काय की ब्लॉक ऑफ कोड असतो. रिपीटेटेड एखादा जर टास्क तुम्हाला परफॉर्म करायचा असेल तर प्रत्येक वेळेस तेवढा कोड लिहिण्याची गरज नाही, त्याच्याऐवजी तुम्ही फंक्शन डिफाईन करू शकता. लेट से आता हे प्रिंटएफ जसं फंक्शन आहे, प्रिंटएफ कोणतं आहे? लायब्ररी फंक्शन आहे. आता मी काय करतोय की एखादं एखाद्या पर्सनच्या नावाचं आपण फंक्शन तयार करू. लेट से राहुल. आता हे राहुल एक पर्सनचं नाव आहे, तुम्हाला मला माहिती आहे, कंपायलरला थोडं माहिती आहे. सो हा राहुल जो वर्ड आहे याच्यापासून आपण एक फंक्शन तयार करू. आता इथे आपण एक फंक्शन तयार करून बघू आणि याला कंपायलर वरती सुद्धा रन करून बघू, जेणेकरून आपल्याला इझी जाईल. लेट्स इथे एक मी प्रोग्राम लिहितोय सी लँग्वेजचा. हॅश इन्क्लूड, नेहमी आपली सुरुवात काय होणार आहे? हॅश इन्क्लूड, कारण आपल्याला इनपुट आउटपुट फंक्शन लागतील. दॅट इज हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच. ओके. देन आता आपण काय करत असतो की इंट मेनने सुरुवात करत असतो, मेन फंक्शनने सुरुवात करत असतो. कंपायलरला समजतं की आपलं इथून आपला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. लेट्स से मी मेन थोडासा खाली स्पेस देऊन लिहितोय. इथे इंट मेन लिहू शकता किंवा फक्त मेन किंवा वाईड मेन लिहिलं तरी चालतो. एम्प्टी पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट. आणि इथे आपला काय असतो, जे काही आपण फंक्शन, आपण काही या कर्ली ब्रेसेसमध्ये काही पण लिहू शकतो. लेट्स से मला जर काही डिस्प्ले करून हवं असेल तर मी काय म्हणेल, प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड. ओके, हॅलो वर्ल्ड हे लेटर जर मला प्रिंट करून हवे असेल आणि ऑब्विसली इथे मी लास्टला काय लिहिणार? रिटर्न 0. जर हे मी कोड रन केला सध्या कंडिशनमध्ये तर आउटपुटमध्ये मला काय दिसणार आहे? इथे मी आउटपुट लिहितो. आउटपुटमध्ये आपण हे सगळं प्रॅक्टिकली कंपायलर सुद्धा करून बघूया. सो हॅलो वर्ल्ड, जस्ट मी तुम्हाला अगोदर थेरॉटिकली एक्सप्लेन करतो आणि मग प्रॅक्टिकली आपण कंपायलरवर सुद्धा करू. सो असा जर कोड आपण कंपायलरवरती टाईप केला तर आपल्याला आउटपुटमध्ये हॅलो वर्ल्ड दिसेल. आता हे प्रिंटएफ काय बेटा? लायब्ररी फंक्शन आहे, इनबिल्ड फंक्शन आहे. प्रिंटएफचा मिनिंग या स्टुडिओ डॉट एच मध्ये दडलेला आहे किंवा लपलेला आहे. आता आपल्याला काय करायचं? युजर डिफाईन्ड एक राहुल नावाचं फंक्शन तयार करायचं. राहुल. ओके. एम्प्टी पॅरेंथेसिस फंक्शन कशाने दाखवतो आपण? एम्प्टी पॅरेंथेसिस. आता मी काय करतोय? राहुलची डेफिनेशन लिहितोय. राहुल फंक्शन म्हणजे काय? जसं प्रिंटएफ फंक्शन म्हणजे डिस्प्ले करणे, तसं राहुलचा मिनिंग काय? की लेट्स मी इथे लिहितो की प्रिंटएफ माय नेम इज राहुल. फर्स्ट लाईन, माय नेम इज लेट्स से राहुल. सेकंड, इथे सेमीकोलन. सेकंड लाईन ऑफ कोड काय लिहू शकतो मी? प्रिंटएफ सी लँग्वेज इज व्हेरी इझी. सी लँग्वेज इज व्हेरी इझी. ओके, डबल कोटेशन कॉमा. आणखीन मला काही पाहिजेत मी लाईन ऑफ कोड लिहू शकतो. आता हे सगळ्या कुणाच्या अंडर आले? राहुलच्या अंडर. राहुल फंक्शन म्हणजे काय? ह्या सगळ्या लाईन ऑफ कोड. आता हा राहुल जर फंक्शनची डेफिनेशन मी लिहिलेली आहे, आता ह्याला जर मी इंट मेनच्या अंडर कॉल केलं, लेट्स इथं जर मी राहुल लिहिलं, आता मला आउटपुटमध्ये काय दिसेल? हा राहुलच्या नावाचा जो काही कोड असेल, जो काही ब्लॉक ऑफ कोड असेल, तो इथे प्रिंट होऊन येईल की माय नेम इज राहुल अँड सी लँग्वेज इज व्हेरी इंटरेस्टिंग किंवा जे काही आपण ते लिहितो ते. ओके. सो होप तुम्हाला लक्षात आलं असेल फंक्शन म्हणजे काय. जर ब्लॉक ऑफ कोड तुम्हाला परत परत वापरायचा असेल प्रोग्राममध्ये तर तो प्रत्येक वेळा लिहिणं खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आणि लेंदी होईल. त्यासाठी आपण या ब्लॉक ऑफ कोडला एक फंक्शन म्हणून डिफाईन करत असतो आणि ते फंक्शन आपण इंट मेन मध्ये किती वेळा कॉल करू शकतो. ओके. हे मी प्रॅक्टिकली कंपायलरवरती तुम्हाला आता करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे युजर डिफाईन्ड फंक्शन काय असतं कळेल. लेट्स आता इथे मी सी कंपायलर ओपन केलेला आहे. सी कंपायलर काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ऑनलाईन गुगलवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन सी कंपायलर सर्च करू शकता किंवा तुमच्याकडे जर प्ले स्टोअर असेल तर तिथून तुम्ही सी कंपायलरची ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता.
या कंपायलरवरती आपण कोड लिहून रन करून बघू शकतो. लेट्स इथे मी एक कोड लिहिलेला बघा, हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच इंट मेन प्रिंटएफ हॅलो वर्ल्ड, आणि मला आउटपुट काय मिळालेलं आहे, हॅलो वर्ल्ड. रिटर्न 0 लिहायला इथे विसरायचं नाही जर इंट मेनने आपण सुरुवात केलेली असेल तर. सो लेट्स से हॅलो वर्ल्ड असं आउटपुट आलेलं आहे. आता प्रिंटएफ लायब्ररी फंक्शन त्याचं ऑलरेडी मिनिंग डिफाईन आहे. आता जर मला एक नवीन युजर डिफाईन्ड फंक्शन, मला स्वतः फंक्शन तयार करायचं, लेट्स से आपण पीके नावाचं एक फंक्शन तयार करू. फंक्शनचं नाव काही ठेवू शकतो आपण, बरोबर की नाही, त्याला काही अडचण नाही. आता पीके नावाच्या फंक्शनचा अर्थ काय होईल तुम्ही सांगा. लेट्स से फर्स्ट लाईन आपण पीके मध्ये देऊ की प्रिंटएफ डबल कोटेशन माय नेम इज पीके. यस, असं काही टाईप करू शकता तुम्ही. ओके, त्याला काही लिमिट नाही. नेक्स्ट वन की पीके म्हणजे सपोज लेट्स से आपण करूया की इंट 2 व्हेरिएबल सुद्धा घेऊया याच्यामध्ये. लेट्स से म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्ट सुद्धा आपण करू शकतो. इंट ए इक्वल टू 5, बी इक्वल टू 3. ओके, अँड देन सम, किंवा डायरेक्ट प्रिंटएफ करूया. प्रिंटएफ देन काय लिहू शकतो आपण, द ॲडिशन, काहीतरी मेसेज लिहू होता, द ॲडिशन ऑफ ए अँड बी इज कशामध्ये हवी तुम्हाला, पर्सेंटेज डी मध्ये हवी आहे. पर्सेंटेज डी त्यानंतर कॉमा काय हवंय, ए प्लस बी. तर अशा प्रकारचा तुम्ही कोड लिहिला. आता पीके म्हणजे काय झालं, याचा अर्थ काय झाला, पीके हा एक फंक्शन आपण डिफाईन केला, त्याच्या अंडर ह्या वेगवेगळे लाईन ऑफ कोड आहेत आपल्याकडे. हा ब्लॉक ऑफ कोड आपण डिफाईन केला. आता ऍक्च्युली माझं कंपायलर हॅश इन्क्लूड नंतर डायरेक्ट इंट मेन वरती जम्प करणार, कारण मेन काय करतो की इथून आपल्याला प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे. ओके, आता या कंडिशन मध्ये जर आपण कोड रन केला लेट्स से, तर इथे काय दाखवते, इरर दाखवते. पीके काय त्यांना डिफाईन करता आलं. आता आपण या फंक्शनला कॉल करूया लेट्स से. ओके, पीकेचा टाईप लिहिण्याची गरज नाहीये, वाईड पण लिहू शकतो. चला, आता या फंक्शनला आपण कॉल करून बघूया. हे जे पीके नावाचं फंक्शन आपण तयार केलं ना, त्याला आपल्या मेनच्या अंडर कॉल करून बघूया की पीके देन रन. लेट्स याला टाईप आपण वाईड पण करू शकतो किंवा इंट पण करू. याचं आपलं काय राहिलं होतं की फंक्शन डिफाईन करताना अगोदर त्याचा डेटा टाईप लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर वाईड किंवा इंट असं आपण डेटा टाईप देऊ शकतो. हा सिंटॅक्सचा पार्ट झाला. ऑब्विसली मी युजर डिफाईन्ड फंक्शनचा सिंटॅक्स सुद्धा एक्सप्लेन करणार आहे, पण एक प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवतो. लेट्स आता वाईड पीके नावाचं एक फंक्शन मी तयार केलं. फंक्शन तयार केले म्हणजे काय केले, त्याचा लाईन ऑफ कोड लिहिला. आता पीके म्हणजे काय की माय नेम इज पीके, आणि हे ए प्लस बी ॲडिशन त्याची प्रिंट होऊन यायला पाहिजे. इथं आपण \n घेऊया म्हणजे नवीन लाईनला ते काय होत जाईल, आपलं आउटपुट प्रिंट होईल. सो माय नेम इज पीके आणि द ॲडिशन, या दोन गोष्टी काय झाल्या पाहिजे, आपल्या प्रिंट होऊन यायला पाहिजे. तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला ते प्रिंट होऊन येताना दिसेल. आता आपण काय केलं की पीके ला कॉल केले, कोणत्या फंक्शन मध्ये, मेनच्या अंडर कॉल केले. त्याला आणखीन एक देऊया आपण. इथे काहीतरी इरर आलेली बघा, आपल्याला इरर सुद्धा रीड करता आली पाहिजे. काय आले, सेमिकोलन एक्सपेक्टेड बिफोर द कॉन्स्टंट. तर इथे आपलं काय झालंय, लाईन नंबर 10. ओके, लाईन नंबर 10 मध्ये आपण काय केलं की इथे ब्रॅकेट द्यायचा राहिला आपल्याकडून, त्याच्यामुळे ती इरर आलेली आहे बघा. सो परत रन करूया. आता इरर आपली निघून गेली. सो हॅलो वर्ल्ड, थोडं 1-2 मिनिटासाठी ना हॅलो वर्ल्डला आपण कटच करूया म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार. चलो अब रन करके देखेंगे. माय नेम इज पीके अँड द ॲडिशन ऑफ ए अँड बी इज 8. आता इथे बघा प्रिंटएफ माय नेम इज पीके आणि नेक्स्ट लाईन काय, द ॲडिशन ऑफ ए अँड बी इज जे काय असेल 8. हा कशाचा मिनिंग झाला, पीकेचा. पीके जसं प्रिंटएफ नावाचं फंक्शन आहे ना, तसं पीके नावाचं फंक्शन मी बनवलं आता, म्हणजे युजरने बनवलंय. त्याच्यामुळे ह्या पीकेला काय म्हणतो आपण, युजर डिफाईन्ड फंक्शन. आणि या फंक्शनच्या आतमध्ये मी डेफिनेशन लिहिली त्याची, याला म्हणतो आपण डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे त्याची मिनिंग काय, पीकेचा अर्थ काय होतो की ही एक लाईन प्रिंट झाली पाहिजे आणि ही एक लाईन. आता काय झालं, पीके मी एकदा कॉल केलं इंट मेनच्या अंडर आणि मला आउटपुट मिळालं. आता नेक्स्ट टाइम जर मी पीके लिहिलं इथे, ओके, पीके काय झालं, तर आपलं फंक्शनचं नाव पीके मी लिहिलं आणि नेक्स्ट सेकंड टाइम जर त्याला कॉल केलं तर बघा आउटपुट मध्ये काय दिसेल, परत दिसेल माय नेम इज पीके द ॲडिशन ऑफ ए अँड बी इज ए.
8 माय नेम इज पीके. परत आपलं नेक्स्ट लाईनला चालू होतं, त्याच लाईनला अटॅच काय आलं, कारण आपण इथं बॅकस्लॅश n दिलेला नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होईल, ते नवीन लाईनला आउटपुट प्रिंट होईल. म्हणजे बघा हे आउटपुट किती वेळा आलं, 2 वेळा. माय नेम इज पीके, द ॲडिशन इज 8. माय नेम इज पीके, द ॲडिशन इज 8. व्हाय इट इज 2 टाइम्स, बिकॉज आपण फंक्शनला 2 वेळा कॉल केले. लेट्स आणखीन एक वेळा जर कॉल केला आपण, तर आउटपुट आपलं 3 वेळा यायला पाहिजे. इथे एक आपण चेक करूया. बघा 3 वेळा मी पीके लिहिले, 3 वेळा आउटपुट आले. म्हणजे याचा अर्थ काय झालं, पीके नावाचं एक मी फंक्शन केलं आणि त्याची लाईन ऑफ ब्लॉक ऑफ कोड आहे. मी जितक्या वेळा पीके लिहिल जितक्या वेळा फंक्शनला कॉल करेल तितक्या वेळा मला याची डेफिनेशन प्रिंट करून मिळेल. मग फंक्शनचा हा एक यूज आहे की आपण प्रत्येक वेळेस हा कोड परत परत लिहिण्याची गरज नाही. जर मला ह्या 2 लाईन प्रिंट करून हवं असेल तर प्रत्येक वेळा लिहिण्याची गरज आहे का नाही. त्याला एक काहीतरी नाव देतो मी, पीके नाव, आणि त्याच्या अंडर ते लिहितो आणि त्याला जर मी फंक्शन म्हणतो आणि त्याला मी जितक्या वेळा कॉल करेल तितक्या वेळा मला त्या आउटपुटमध्ये मिळेल. लेट्स आणखीन एक वेळा मी त्याला कॉल करू. किती वेळा तुम्ही त्या फंक्शनला कॉल करू शकता, त्याला काही लिमिट नाही. म्हणजे मला परत परत कोड लिहिण्याची गरज आहे का नाही, मला फक्त पीके नाव लिहिण्याची गरज आहे, ते कोड परत परत. ह्याच्यामध्ये मी आणखीन किती लाईन ऍड करू शकतो डेफिनेशनमध्ये. तर हा झाला युजर डिफाईन्ड फंक्शन. होप तुमच्या युजर डिफाईन्ड फंक्शन काय असतं लक्षात आलं असेल. तर चला परत आपल्या थेरॉटिकल पार्टकडे आता आपण येऊया. फंक्शन म्हणजे काय, याची डेफिनेशन तुम्ही काय लिहिणार. फंक्शन इज अ बेसिकली set of statement that takes input, performs some computation and produces output. There are two types of function, user defined function and inbuilt function किंवा लायब्ररी फंक्शन. इनबिल्ट फंक्शन काय असतात, सॅम्पल साठी तुम्ही लिहू शकता studio.h च्या अंडर printf, scanf, getc, putf, getf असे सगळे फंक्शनचे कोड या studio.h च्या अंडर लिहिलेले असतात. आता नीड ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शनची गरज काय. फर्स्ट, कोड रियुजेबिलिटी. आपल्याला माहिती आहे की बराचसा जो पार्ट आहे तो रियूज होतो, परत परत लिहिण्याची गरज पडते का आपल्याला नाही. एखाद्या ब्लॉकला जर आपण फंक्शन म्हणून डिफाईन केलं तर आपण ते किती वेळा तो ब्लॉक वापरू शकतो, परत परत आपल्याला तो कोड लिहिण्याची गरज नाही. सेकंड वन इज मॉड्युलरिटी. आता मॉड्युलरिटी म्हणजे काय, लेट्स से जर आपल्याला एरर आली तर पर्टिक्युलर पीके मध्ये जर मगाशी आपण पीके नावाचं फंक्शन तयार केलं तर आपल्याला पीके नावाचा पर्टिक्युलर ब्लॉक चेक करणार, सगळाच आपल्याला कोड चेक करण्याची गरज नाही. त्यानंतर एरर डिटेक्शन, ऑब्विसली मॉड्युलरिटी आल्यामुळे एरर डिटेक्ट लवकर होते, फ्लेक्झिबिलिटी असते. त्यानंतर एखादे युजर डिफाईन्ड फंक्शन जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सिंटॅक्स लागेल. सो युजर डिफाईन्ड फंक्शनचा सिंटॅक्स काय आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला रिटर्न टाईप लिहावं लागतं. आपण नाही लिहिलं का वाईट, जर काहीच रिटर्न करणार नसेल. देन फंक्शनचं नाव, आपण फंक्शनचं नाव पीके दिलं होतं, तुम्ही RS, AZ, डो ए पी क्यू काही देऊ शकता, XYZ. ओके. आणि जर तो काही आर्ग्युमेंट्स किंवा पॅरामीटर रिटर्न करणार असेल तिथं तुम्ही आर्ग्युमेंट सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही तसा तो फंक्शन तयार करू शकता. आलं का लक्षात. अशा प्रकारे तुम्ही युजर डिफाईन्ड फंक्शन तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.